अल्पवयीन मुला-मुलींच्या पळून जाण्याच्या घटनात वाढ, पालकांनी मुलांशी संवाद वाढवावा. पोलीस निरीक्षक सुधाकर देडे. रेणापूर पोलीस स्टेशन अंतर्गत 2 महिन्यात 10 प्रकरणे दाखल, 7 प्रकरणांची उकल. बदलत्या सामाजिक परिस्थितीत अल्पवयीन मुला-मुली घरातून पळून जाण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. रेणापूर पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या 2 महिन्यात अशा तब्बल 10 घटना नोंदवण्यात आल्या असून त्यापैकी 7 प्रकरणांची यशस्वी उकल करण्यात आल्याची माहिती रेणापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांनी दिली. या पार्श्वभूमीवर समाजामध्ये जनजागृती आणि प्रबोधन होणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगताना पोलीस निरीक्षक देडे यांनी पालकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात पालक आणि मुलांमधील संवाद कमी होत चालला आहे. आई वडील कामाच्या व्यापात व्यस्त असल्याने मुलांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मुलांचा विश्वास कुटुंबापेक्षा इतर व्यक्तींवर अधिक बसत आहे. ही परिस्थिती धोकादायक असून वेळेत योग्य संवाद साधणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. देडे म्हणाले की अल्पवयीन मुला-मुलींना अनेक मानसिक, शैक्षणिक व सामाजिक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र त्या अडचणी पालकांसमोर मांडण्यासाठी त्यांना योग्य वातावरण मिळत नाही. पालकांनी मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्या भावना, अडचणी आणि अपेक्षा समजून घेतल्या पाहिजेत. मुलांशी मित्रत्वाचे नाते निर्माण करून त्यांच्याशी नियमित संवाद साधणे ही काळाची गरज बनली आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. शाळांमधून समुपदेशन, जनजागृती कार्यक्रम आणि पालक विद्यार्थी संवाद उपक्रम राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पालकांनी आपल्या मुलांवर केवळ नियंत्रण ठेवण्यापेक्षा त्यांच्याशी सुसंवाद साधावा, त्यांचा विश्वास संपादन करावा आणि त्यांच्या भावनिक गरजा समजून घ्याव्यात. योग्य वेळी प्रेम, आधार आणि मार्गदर्शन मिळाल्यास मुलांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखता येऊ शकते, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांनी केले. दरम्यान रेणापूर पोलीस स्टेशनकडून अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष जनजागृती मोहीम राबवण्याची तयारी सुरू असून पालक, शिक्षक आणि समाजानेही या विषयात संवेदनशील भूमिका घेण्याची गरज व्यक्त होत आहे. ग्रामीण लोकपत्र न्यूज, यशवंत पवार, लातूर. सर्वच पोलीस स्टेशनला 137-2च्या ज्या तक्रारी आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये दाखल होत आहे. पूर्वीचा IPC 363 लहान मुलं, 18 वर्षापेक्षा कमी वयाची मुलं, मुली घरातून पळून जाण्याचं प्रमाण मोठं वाढलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि त्या दरम्यान हे सारं घडतंय. रेणापूर पोलीस स्टेशनमध्ये पण एक 10 केसेस या 2 महिन्यामध्ये रजिस्टर केलेले आहेत. त्याच्यापैकी आम्ही 7 केसेसमध्ये आम्ही मुला-मुलींना परत घेऊन आलेलो आहे आणि बाकी ज्या आहेत त्यांनासुद्धा आम्ही तात्काळ रेस्क्यू करणार आहोत निश्चितच. पण मला एक सांगायचं आहे की ही एक कायद्याची बाजू झाली, परंतु दुसरी एक महत्त्वाची बाजू आहे की समाजामध्ये प्रबोधन होणं अत्यंत गरजेचं आहे. 3 फॅक्टर्स महत्त्वाचे. कुटुंबामध्ये त्या मुलाला चांगल्या पद्धतीने वागवलं पाहिजे, त्याच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. दुसरं शाळा आहे आणि तिसरं आहे समाज. तर कुटुंबामध्ये मुलाशी जो व्यवहार केला जातो तो व्यवहार चांगल्या पद्धतीने असायला हवा. मुलाला विश्वासात घेतलं पाहिजे. मुलाला विश्वासात घेतलं जात नाही. मुलाचा विश्वास आपल्या आईवडिला व्यतिरिक्त इतर लोकांवरती जास्त असतो आणि मग 2-4 महिन्यामध्ये ओळख झालेल्या मुलाशी मैत्री करून त्याच्या विश्वासात संपादन करून ते मुलं असे बाहेर पडतात. तर ह्याचं प्रमुख कारण आहे की जो दुरावा आहे पालक आणि मुलगा किंवा मुलगी, तर त्या बालकाशी वागताना आपण एक मैत्रीच्या नात्यानं वागणं तर गरजेचं आहे. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावरती बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या अनकंट्रोल्ड आहेत. तर त्यासुद्धा समाजात म्हणजे कुटुंबाने काय करायला हवं आहे की जे सोशल मीडिया वापरतात मुलं, ते कमीत कमी दररोज रात्री आल्यानंतर त्यांचा मोबाईल अचानकपणे बघणं, कुणाशी मैत्री प्रस्थापित करतायत, कुणाशी संपर्क करतायत, सोशल मीडियावरती काय पाहतायत, इंटरनेटवरती काय पाहतायत, या साऱ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. आणि त्या जर पाहिल्या तर वेळीच आपल्याला त्यांना आवरता येईल. आणि माझं असं मत आहे की प्रबोधन म्हणण्यापेक्षा त्याला विश्वासात, बालकाला विश्वासात घ्या, त्याच्याशी मैत्री संपादन करा. हा जो अंतर आहे तो पिढीचा अंतर आहे की पूर्वीच्या जमान्यामध्ये असं होतं, आम्ही असं धाकात ठेवायचो, असे मुलं होते, आम्ही असं वागायचो. याच्यापेक्षा मुलांना विश्वासात घ्या. मुलं वेगळ्या पद्धतीचे आहेत, ॲडव्हान्स पिढी निर्माण झालेली आहे. त्या पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा. संवाद कुठंतरी कम पडतोय मुलामध्ये आणि पालकामध्ये. पालक आपल्या आपल्या कामाच्या ओघामध्ये मुलाकडे दुर्लक्ष होत आहे. पालक मुलासाठीच काम करत असतात, पण त्यांना हे माहिती नाही की हे सुद्धा करणं गरजेचं आहे. त्याचा विश्वास संपादन करा. नको त्या गोष्टी त्यांना सांगा.
आणि नकारात्मक सूचना देण्याऐवजी सकारात्मक सूचना त्यांना द्या की हे केलं पाहिजे. प्रत्येक वेळेस मुलांना आपण हे करू नको असं सांगतोय, डोंट्स करतो आपण, डूज मध्ये बदल करा. त्याचा मुलांना सांगा की हे कर, हे चांगलं आहे, हे वाईट आहे किंवा हे नाही. नकारात्मक ज्या सूचना आपण देतो त्या निगेटिव्ह सूचना देण्यापेक्षा ह्या सूचना द्या, विश्वासात घ्या, नक्कीच मुलं ऐकतील आणि हे प्रमाण कमी होईल. शाळेला सुद्धा आम्ही आवाहन केलेलं आहे. प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आम्ही सांगितलेलं आहे की याचे दुष्परिणाम काय आहेत, त्याच्यानंतर सोशल मीडियाचे दुष्परिणाम काय आहेत आणि हे वापरल्यामुळे काय होतं, या साऱ्या गोष्टी आम्ही तिथं शाळेमध्ये आम्ही कार्यक्रम घेऊन आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. तरी सुद्धा सर्व जनतेला आणि पालकांना आव्हान आहे की आपण आपल्या मुलाशी सुसंवाद साधा, विश्वास संपादन करा आणि या गोष्टी रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा. थँक्यू.